नमस्कार मैत्रिणींनो, आज आता आपण वाळवणाचा एक पदार्थ दाखवणार आहे मी। तर बघूयात। ही मी तांदळाची ममडी बनवणार आहे। तांदळाचं पीठ आहे हे। तर हे तांदळाचं पीठ तांदूळ स्वच्छ धुवून मी घरातच सुकवून घेतले एक 5-6 तास आणि गिरणीतून दळून आणलेला आहे। एकदम बारीक असं पीठ दळून आणायचं गिरणीतनं, स्वच्छ तांदूळ धुवून वाळवून। आणि आता ह्या पातेल्याने एक पातेलं मी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं। तर ह्याच पातेल्याने मी आता 2 पातेली पाणी उकळत ठेवलेलं होतं। तर आपण बघूया, पाणी आता मस्त उकळलेलं आहे, बघू शकता। हे बघा, प्रमाण बरोबर ह्या एका कुठल्याही भांड्याने घ्यायचं। जर एक भांड तुम्ही पीठ घेतलं तर 2 भांडी पाणी घ्यायचं। एकदम परफेक्ट प्रमाण आहे। तर अजिबात आपली बॉबी ममडी चुकणार नाही। कोण कोण याला बॉबी म्हणतात, तर आमच्या इकडे ममडी म्हणतात म्हणून मी ममडी म्हणते। तर बघूयात आता आपण ह्याच्यात आता आपण 2 चमचे जिरे घालणार आहोत। 1.5 चमचा ओवा घालायचा। चवीनुसार मीठ घालायचं। मीठ थोडं बेतानच घालायचं, कारण आपण यात पापड खार सुद्धा घालणार आहोत। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मीठ करू शकता। एक अर्धा चमचा सोडा घालायचा, खायचा सोडा। याने आपले बॉबी पापड छान होतात, एकदम बॉबी ममडी सुद्धा म्हणू शकता तुम्ही। तर हे बघा, ही पापड खार आहे, कुठल्याही किराणा दुकानात मिळतो। तर हे 2 चमचे पापड खार घालायचं, जास्त घालायचं नाही, कारण पापड खार सुद्धा मिठासारखंच काम करतो, खारट असतो। त्यामुळं मीठ आणि पापड खारचं कॉम्बिनेशन व्यवस्थित घालायचं। बघू शकताय, मस्त असं आपलं पाणी उकळलेलं आहे आणि हे सगळं टाकून घेतलं। तर आता एक 5 मिनिट आपण पाणी अजून थोडं उकळू द्यायचं। त्याच्यावर मी झाकण टाकून घेते। हे बघा, झाकण काढून बघूया। आता पाणी मस्त उकळले। आता हे पीठ आपण हळूहळू या पाण्यामध्ये सोडून मस्त अशा गुठळ्या फोडून घेऊयात आपण या पिठाच्या। बघू शकता, त्याच्यावर झाकण ठेवून एक 10 मिनिटं ह्याला चांगली वाफ घेऊन द्यायची, म्हणजे पीठ चांगलं शिजलं असेल। बघूयात आपण झाकण काढून। मस्त पीठ शिजलेलं आहे। आणि पीठ शिजलेलं कसं ओळखायचं तर सांगते। थोडासा गार पाण्याचा हात लावायचा आणि ह्या पिठावर असं आपण थापून बघायचं। जर हाताला अजिबातच पीठ नाही लागलं तर हे पीठ शिजलेलं आहे। जर कच्चं असतं पीठ तर आपल्या हाताला असं चिपकलं असतं पीठ ते। तर ह्याच्यावरून ओळखायचं की हे मस्त छान शिजलेलं आहे। बघू शकता, अजिबात काही लागलेलं नाही हाताला। तर आता आपण हे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काढून घ्यायचं ह्या आणि मळून घेऊयात। तर बंद करूया आपण आता आणि हे सर्व मिश्रण मी ह्या बघू शकता। हे आपण आता भरपूर पीठ आहे, तर 2 बॅच मध्ये आपण या पिशवीत असं मळून घेऊयात पीठ। दाखवते मी तुम्हाला। हे असं पिशवीत घालून असं मळायचं, म्हणजे हाताला चटकेही बसत नाहीत आणि गुठळ्या वगैरे काही राहत नाही। असं मळून घेतल्यानंतर छान पीठ बघू शकता, मस्त असं मळून घेऊया पिशवी। आता ह्याच पद्धतीने मी ह्या पातेल्यातलं वगैरे सर्व पीठ मी मळून घेते।
याच पद्धतीने मी हे सर्व पीठ मळून घेते. पीठ असं छान मळून घेतलेलं आहे बघू शकता पिशवीत कॅरी बॅगमध्ये. तर आता ह्या शेवग्यामध्ये थोडंसं तेल लावून घेऊया. अगदी थोडंसं लावायचं पहिल्यांदाच फक्त, नंतर अजिबात तेल वगैरे लावायचं नाही. थोडंसं तेल चोळून घ्यायचं हाताने, म्हणजे आपला शेवगा पीठ चिटकणार नाही शेवग्यात. तर बघा हे पीठ असं थोडं थोडं हे करून ह्या शेवग्यामध्ये घालून घेते मी. हे पीठ फार गरम पण नाही आणि फार गार पण नाही, कोमट असं पीठ आहे बघू शकताय. आणि ही अशी बॉबीची चिपळी असती, फक्त रेषा रेषा अशा. तर ही चिपळी वापरायची, मी पहिल्यांदा दाखवायला विसरले. तर बघू शकताय हे अशा चिपळी लावून आपण शेवग्याच्या आट्या फक्त व्यवस्थित लावायच्या बघू शकताय. बघू शकता असं लांब लांब पट्ट्या सोडायच्या. पीठ चांगलं शिजलं म्हणजे अजिबात प्रॉब्लेम येत नाही आणि गुठळ्या होऊ द्यायचं नाही अजिबात. गुठळ्या जर झाल्या तर ह्या सोऱ्यातनं व्यवस्थित पीठ आपलं खाली येणार नाही आणि सोऱ्यात जड जाणार. तर फक्त पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं, म्हणजे काही अवघड नाही आहे. अशाच पद्धतीने मी सर्व बॉबी घालून घेते. हे बघा अशा प्रकारे पूर्ण आपली बॉबी घालून झालेली आहे. आता ही 2 दिवस कडक उन्हात वाळवते आणि नंतर तुम्हाला दाखवते. झालं मस्त मंबळी आपली बॉबी छान वाळलेली आहे, सुकली आहे एकदम मस्त कडक बघू शकताय तुम्ही. आता ही मी तुम्हाला तळून दाखवते, एकदम छान फुलते तळल्यानंतर. तर आपण बघूयात. हे बघा तेल चांगलं गरम झालंय. आता आपण ही बॉबी या तेलामध्ये घालूयात. कडक तेल असेल तरच टाकायची, कारण कसं फुलतं मग. आणि जर गार तेल असेल तर आपले पापड फुलणार नाहीत, याची काळजी घ्यायची. बघू शकताय मस्त पांढरे शुभ्र बॉबी पापड तयार झालेले आहेत. तुम्हीही नक्कीच या पद्धतीने करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसे झाले. तर कसे वाटले बॉबी पापड, आम्ही ममडी म्हणतो याला. तर ममडी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा माझ्या चॅनलला रुपाली पाककलेला आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू.